नमस्कार. आता आपण आहोत मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये. येथे आपण व्हिडिओ कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि काही प्रश्न व्हिडिओ मॅडमना करणार आहोत. त्याबद्दल मॅडम, आपल्याकडे जो रेकॉर्ड आहे त्याच्या हिशोबाने एका घरामध्ये 4-4, 5-5 घरकुल आहे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणायचं आहे? ग्रामसभेचा ठराव दिलेला आहे लोकांनी. ग्रामसभेने तसा ठराव आमच्याकडे पारित केला. ग्रामसभा ठराव पारित करते, त्यानुसार आम्ही घरकुल मंजूर करतो. आणि अजून एक मुद्दा आलेला आहे की एका अपंग व्यक्तीला घरकुलासाठी उपोषणावर बसावं लागतंय. तर ही बातमी ही गोष्ट तुमच्या नॉलेजमध्ये आहे का? अपंग व्यक्ती त्यांचं नाव गावात होतं ग्रामसभेच्या, हां. परंतु त्यांचा प्रस्ताव अपूर्ण होता. त्याच्यावर कोणाच्याही सह्या नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांचा ठराव तो वरती मंजुरीसाठी पाठवला. तर ह्या गोष्टीने तुम्हाला असं वाटत नाही का की हेतू परस्पर काही गोष्ट केली जाते किंवा एक ठराविक व्यक्तीला डावललं जातंय? तसं नाही, त्यांचे कागदपत्र जर पूर्ण असते त्यांचा वरती प्रस्ताव दिलाच असतो. आता ग्रामपंचायतीने त्याचा प्रस्ताव तसा अपूर्ण पाठवला, त्याच्यामुळे त्यांना काही करता आम्हाला देता आलं नाही. ग्रामपंचायतमध्ये जे लोक बसलेले आहे ते गावातलेच आहे आणि गावातले काही जण जाणून काही लोकांशी वैयक्तिक दुश्मनी काढत आहे असं तुम्हाला वाटत नाही का? त्याबद्दल मला काही माहिती आणि आम्ही असं पण ऐकलेलं आहे की बा घरकुल पास करण्यासाठी 10,000 ते 15,000 रुपयाचे जे रेट फिक्स केलेले आहे की ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की ग्रामपंचायतच्या शिपायापासून तर वरच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना वाटणी केली जाते. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती. ग्रामसभेचा ठराव आमच्याकडे येतो, त्यानुसार ते वरती जातात. ठरावात काही बदल होतो. ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.